नमस्कार. या ठिकाणी आज आपण प्रत्यक्ष कार्यशिक्षण या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी आमचे परममित्र नितीन कदम यांच्या शेताच्या प्लॉटवरच्या बांधावरती आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन व्हावं, प्रत्यक्ष प्लॉट त्यांना पाहायला मिळावा आणि प्रत्यक्ष शिक्षण एज्युकेशन हे त्यांना मिळावं टोमॅटो या पिकाबद्दल, या हेतूने खऱ्या अर्थानं हे नियोजन केलेलं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी पण तयार आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, ते प्रश्न त्यांनी तयार करून आणलेले आहेत आणि हे प्रश्नांची उत्तर आता विद्यार्थी ह्या शेतकऱ्यांकडून मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये खरं तर या अर्थानं प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये या ठिकाणी भर पडणार आहे. तर बघूया या ठिकाणी पहिला प्रश्न हा विद्यार्थी विचारतोय, टोमॅटो हे पीक घेण्यासाठी जमीन कशी तयार करावी? सुरुवातीला जमीन ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल नांगरून घ्यावी. त्याच्यानंतर रोटरच्या साहाय्याने रोटर मारून घ्यावा आणि नंतर 5.5 फुटावरती बरोबर अवजाराच्या साहाय्याने बेड मारून घ्यावे. टोमॅटोच्या जाती किती आहेत? टोमॅटो जाती तशा खूप आहेत. अभिनव आहे, 2048 आहे, 6242 आहे, आर्यमान आहे. ह्या इंडम व्हरायटी झाल्या. आणि गावरांमध्ये शाहू आहे, 777 आहे, 555 आहे. टोमॅटोच्या 2 रोपांमधील अंतर किती? टोमॅटो 2 रोपांमधील अंतर हे 1.25 फूट असावं आणि शक्यतो लावताना सिंगलच रोप लावावं झिगझॅग पद्धतीने. 2 रोपांमधलं अंतर किती असावं? 1.25 फूट. 1.25 फूट. बरं. टोमॅटोच्या 2 ओळीमधील अंतर किती ठेवावे? टोमॅटोच्या 2 ओळीमधील अंतर हे 5.5 फूट असावं. का तर नंतर आपण लागवड केल्यानंतर पॉवर टेलरने त्याची बांधणी करू शकतो आणि बांधणी करतानाही त्याचा काही अडचण येत नाही. त्यासाठी 5.5 फूट 2 ओळीतलं अंतर असावं. म्हणजे ह्या ज्या 2 वळी आहेत, या 2 वळीतलं अंतर किती असावं? 5.5 फूट. 5.5 फूट असावं. ओके. चला. टोमॅटो या पिकांवर कोणते रोग पडतात? टोमॅटो पिकावरती दावण्या आहे, बुरी आहे, करपा आहे, नागाळी, आळी अशा प्रकारे रोग पडतात. टोमॅटो हे पीक किती दिवसांसाठी असते? टोमॅटो हे पीक 65 ते 70 दिवसात चालू होतं आणि तिथून पुढून आपल्या ह्याच्यावर म्हणजे सांभाळण्यावरती ही अवलंबून राहते किती जास्त चालवायचं. मग पाऊस काळ जर जास्त झाला, दलदल राहिली, रोगाचा प्रादुर्भाव जर रोखता नाही आला तरी लवकर खराब होऊ शकतात. टोमॅटो ह्या पिकाची बांधणी का करावी लागते? टोमॅटो ह्या पिकाची बांधणी का करावी तर टोमॅटो जर असं जमीनला चिटकलं तर केवड्या, करपा त्याचा लवकर प्रादुर्भाव होऊन प्लॉट लवकर खराब होतात. परत माल तोडायला बी सोपं जातं. बांधणी केल्यानंतर कीटक असेल, रोग असेल त्याचा अटकाव जास्त होत नाही आणि तोडणी करायला देखील सोयीस्कर जाते. टोमॅटो या पिकाची बांधणी कशी करावी? टोमॅटो या पिकाची बांधणी आता ही बघताय तुम्ही, असं वरून एक तार आहे, मध्यभागी हा गोप आहे आणि बरोबर सुतळीच्या साहाय्यानं रोप असं या दोरीला बांधून घ्यावं. थँक्यू. टोमॅटो ह्या पिकाची काळजी कशी घ्यावी? टोमॅटो ह्या पिकाची काळजी म्हटलं तर प्रिव्हेंटिव्हमध्ये आधी म्हणजे कोणताही रोग यायच्या आधी प्रिव्हेंटिव्ह जर आपण फवारण्या केल्या, तुमचं म्हणजे दावण्याचा असेल, आळीचा असेल, नागाळीचा असेल, ती कुठलाही रोग यायच्या आधी प्रिव्हेंटिव्हमध्ये जर आपण फवारण्या केल्या तर कुठलाही रोग आपल्याला त्रास देत नाही. झाडं रोप व्यवस्थित राहतात. थँक्यू. टोमॅटोला मार्केटमध्ये किती दर मिळतो? टोमॅटोला मार्केटमध्ये दर म्हटलं तर तेजी मंदीवर बी अवलंबून राहतं. जर मार्केटमध्ये जर माल शॉर्ट असेल तर जास्त दर भेटतो आणि माल जर मार्केटमध्ये जास्त असेल तर कमी प्रमाणात दर भेटतो. टोमॅटो मार्केटला पोहोचवण्यासाठी किती खर्च येतो?
टोमॅटो मार्केटला पोहोचवण्यासाठी आता मार्केटपासून आपलं म्हणजे गाव किंवा आपलं शेत किती लांब आहे त्या हिशोबानं ट्रान्सफरवाले भाडं लावतात. थँक्यू. तर विद्यार्थ्यांच्या मनातील हे प्रश्न होते की ज्या प्रश्नांची निर्मिती स्वतः विद्यार्थ्यांनी करायला मी त्यांना सांगितलं होतं. या निमित्तानं विद्यार्थी प्रश्न निर्माण करतात, तयार करतात, हेही त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि या ठिकाणी प्रत्यक्षरित्या टोमॅटोची या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केली आणि त्यांच्या मनातील प्रश्न या ठिकाणी विचारले. निश्चित या ज्ञानाचा फायदा त्यांना या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी म्हणूनच खरं तर या कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. या ठिकाणी शेतकरी दादाने, आमचे मित्र नितीन दादाने या ठिकाणी वेळ दिला आणि विद्यार्थ्याच्या प्रत्येक प्रश्नाला विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. समजलेत का रे उत्तरं बरेचसे तुम्हाला? तर अतिशय पॉझिटिव्ह त्यांचा या ठिकाणी प्रतिसाद आहे. तर परत एकदा आपण सर्वजण बघू शकता, हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमधील हे जे फळ आहे हे फळ तयार होत आहे. निश्चित येणाऱ्या लवकर कालावधीमध्ये त्यांचं या ठिकाणी त्यांना या प्लॉटच्या माध्यमातून भरपूर त्यांचं उत्पन्न त्यांना मिळावं अशी या विद्यार्थ्यांकडनं सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.